तर टॉस होता आहे. टॉस होता आहे दिलीप तरे यांच्या शुभ हस्ते. महेंद्र स्पोर्ट आलेला आहे. आई वजीश्री निंबोली या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आपला डिसिजन आपण कळवायचा आहे. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शुभेच्छा आपल्या संघासाठी. निश्चित दिलीप तरे आपल्याला हा गिफ्ट देणार आहेत. टॉस जिंकलेल्या संघाला निश्चित एक गिफ्ट ठेवण्यात आलेला आहे. तर ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आई वजीश्री निंबोली या संघाने नाणेफेकी जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉमेंट्री बॉक्स में जाऊया. धन्यवाद संदेश पाटिल. एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है एमएलए ट्रॉफी 2017 में. दूसरे दिन का खेल, आज का चौथा मैच इस समय चल रहा है. कालिका माता खारबाव और जागृत मराठा राणाल के बीच में. खारबाव के सामने 35 रनों की चुनौती. पारी की पहली गेंद ड्राइव, लेकिन बल्ले का मोटा सिरा, बाहरी सिरा लगा. बैकवर्ड ऑफ द पॉइंट, थोड़ा सा फंबल. ओहो, ये तो नाटकीय फील्डिंग देखने को मिल रही है. थ्रो करना चाह रहे थे, गेंद हाथ से छिटकती हुई और 2 रन पूरे करते हुए बैट्समैन राजा ने अपना और अपनी टीम का खाता खोला पहली गेंद पर. 35 रन बनाने हैं 4 ओवर्स में. 8.75 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने की चुनौती. इस बार देखा परखा, जाने दिया गेंद को. एन एरर ऑफ जजमेंट. शायद बैट्समैन को लगा कि काफी बाहर है, वाइड भी होगी, लेकिन ऐसा नहीं था. लाइन के थोड़ी अंदर थी गेंद. सही निर्णय अंपायर गोकुलदास पाटिल का. काफी दूर से खेलने का प्रयास हवा में, लेकिन विकेट कीपर कैच नहीं कर पाए. मौका जरूर आया था, थोड़ी सी दूर रह गए विकेट कीपर और 1 रन बनता हुआ इस गेंद पर. अच्छी गेंदबाजी करते हुए विकास. ज्यादा बड़ा टोटल नहीं है, टारगेट नहीं है, लेकिन फिर भी अच्छी गेंदबाजी और ऐसी गेंदबाजी की आवश्यकता. लेकिन इस बार कदमों का इस्तेमाल और मिड ऑफ के ऊपर से उठा दिया. 4 रन. बढ़िया शॉट, काफी अच्छा शॉट. वहां पर फुटवर्क बहुत बढ़िया था बैट्समैन उमेश का. इससे पहले जो 3 गेंदें की थी, अच्छी गेंदें रही थी, लेकिन इस गेंद का अच्छा फायदा उठाते हुए बैट्समैन उमेश 4 रनों से अपना खाता खोला. रन संख्या 7 बिना किसी नुकसान के. इस बार अपने आप को थोड़ा सा रूम देकर खेलने की कोशिश. गेंद जा रही है गैप में. शॉर्ट थर्ड मैन के फील्डर रोक नहीं पाए और गेंद सीमा पार. 4 रन. घूम गई गेंद. संदेश पाटिल, कहीं ना कहीं ये जो रन्स बन रहे हैं ये काफी भारी पड़ सकते हैं जहां तक राणाल टीम का सवाल है. 35 धावांचं आव्हान आहे. स्कोरबोर्ड थोडासा चेंज करायचा आहे. टार्गेट जो आहे आपण चेंज करायचा आहे. 35 धावांचं आव्हान आहे. उत्कृष्ट कामगिरी करत आहेत फलंदाजी करणारा संघ. थोडासा क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतंय. पूर्वानुमान काफी महत्वपूर्ण रहता है फील्डिंग में. आपका अनुमान सही होना चाहिए कि गेंद कहां पर टर्न होगी, कहां पर नहीं. ओ, ये आमंत्रण था, हल्का सा फ्लाइट दिया था, लेकिन उसका लाभ नहीं उठा पाए बैट्समैन उमेश. ओव्हर समाप्त हुआ पहला. 11 रन बिना किसी नुकसान के. चांगली सुरुवात म्हणेल मी अजय घरत, कारण की 11 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. यानंतर निंबोली आणि पिसे, त्यानंतर कामतघर आणि या संघातील विजय संघ. 11 धावा झाले धावफलकावर. विकेट पडलेलं नाहीये, म्हणजे चांगली सुरुवात मी म्हणेल, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं 11 धावा झालेल्या आहेत. जी हाँ, आवश्यक रन रेट भी जो था पारी की शुरुआत में 8.75 रन प्रति ओवर का था, उससे कई आगे निकल चुके हैं बैट्समैन. बचे हुए 3 ओवर्स में मात्र 24 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए कालिका माता खारबाव टीम को. जागृत मराठा राणाल जैसी एक बड़ी मंजी हुई टीम को केवल 34 रनों पर सीमित रखा गेंदबाजों ने. प्रदीप ने अच्छी शुरुआत की थी, 13 रन बनाकर आउट हुए, लेकिन उनके अलावा उनके बाद में देखा जाए तो बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए थे. 12 रनों का योगदान दिया भालचंद्र ने.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. जवळजवळ 6 मिनिटं खर्च केलेले आहेत पहिल्या षटकासाठी. गोलंदाजी करणाऱ्या संघाने लक्षात घ्यायचं आहे, वेळ आपल्याकडे फक्त 20 मिनिटाचा आहे 4 षटकांसाठी. आपण जो सामना पाहतायत क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये कालिका माता खारबाव जागृत मराठा राणाल 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे राणाल या संघाने. स्ट्राइक इस समय राजा के पास, नया ओवर लेकर विजय. बहुत बढ़िया गेंद थी, थोड़ा सा अतिरिक्त उछाल घूमकर खेलने की कोशिश की थी. स्क्वेयर लेग अंपायर के बगल में गेंद को उठाया जा रहा है. मौका रन आउट का और इसके साथ ही जाना होगा पेविलियन में बैट्समैन को. रन आउट. जरूरत कहीं ना कहीं नहीं थी संदेश देखा जाए तो, क्योंकि पहले ओवर में 11 रन भी आ चुके थे. इस ओवर की ये पहली ही गेंद थी, ठीक तरह से खेल भी नहीं पाए थे. लेग बाय के रूप में 1 रन मिला था और लालच वहां पर दूसरे रन का, दूसरा रन लेना चाहा जो कि था नहीं वहां पर. अजय, तुझ्या माहिती करता 40 प्लसचा असं क्रिकेट आहे. मी गेली 4-5 वर्षापासून 40 प्लसचे पण टुर्नामेंट करत आहे. 45 जी सलामीची जोडी आहे ती कंपल्सरी आहे आणि अटॅकिंग क्रिकेट नंतर आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून असे फलंदाज रनआउट होतात आणि जातात. जी, ये आपने सही मुद्दा उठाया है. यहाँ पर मैं आपकी दाद देना चाहूँगा, क्योंकि ओपनिंग जोड़ी जो होती है वो 45 या उसके ऊपर की रहती है जहाँ तक एज का सवाल है. और पहले ओवर में भी यदि बैट्समैन आउट हो जाता है तो शायद 45 का ही बैट्समैन आना चाहिए या फिर उसके ऊपर का. लेकिन ये दूसरा ओवर चल रहा है. ये एक रणनीति का हिस्सा था कि बैट्समैन को रन आउट कराया गया. इस बार अच्छा ड्राइव, 1 रन मिलेगा. दूसरे की कोशिश हो रही है, यहाँ पर मौका है. ओह, मौका गवा दिया वहां पर गेंदबाज ने. आता मात्र जर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झाला तर निश्चितच खारबाव चांगल्या मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो. जी, निश्चित रूप से ज्यादा रन नहीं है बचाने के लिए राणाल के पास. 1-1 रन बचाना होगा उनको. उमेश को मुझे नहीं लगता है कि रन आउट वो कराना चाहेंगे, क्योंकि उमेश ने 2 चौके लगाए हैं. इस बार बहुत खूबसूरती के साथ खेला है, थोड़ा लेट, लेकिन गैप में गेंद सीमा पार जाती हुई 4 रन. खूबसूरत फलंदाजी पाहायला मिळते, चौकार मिळतो या चेंडूवर. कुठेतरी धावा उभारण्याचा प्रयत्न करतायत. धावा आता मात्र धावफलक 18 झालेल्या आहेत. हे पाहू शकता आपण, ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. चेंडूला फक्त पंच केला होता. चेंडूला ऑफ साइडच्या दिशेने चेंडू निश्चितच पॉइंट क्षेत्राच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. काफी जगह मिली थी, गेंदबाज की रफ्तार का अच्छा इस्तेमाल किया. इस बार बहुत खूबसूरत ड्राइव, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर है. दूसरे की कोशिश, धीमा थ्रो पहुंच रहा है और पहुंच गए अपनी क्रीज में बैट्समैन. 2 रन पूरे. रन संख्या आगे बढ़ती हुई 20 रन 1 विकेट के नुकसान पर. अजूनही खेळपट्टीवर एक 45चा फलंदाज आहे, पण मात्र असं वाटत नाहीये की 45चा आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा धावतायत. असं वाटतं रेव्हिडर क्रिकेट सिटी मधील हा सामना चालू आहे. बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, सराहनीय दौड़ देखने को मिल रही है और कोई भी मौका यहाँ पर नहीं चूक रहे दोनों बैट्समैन रन बनाने का. अब मात्र 15 रनों की और आवश्यकता है जीतने के लिए. काफी जगह मिली, बहुत ही खूबसूरत शॉट, मिसफील्ड और गेंद बाउंड्री को छूती हुई. 4 रन. खराब फील्डिंग कहीं ना कहीं कमजोर नजर आई है इस मैच में राणाल की. असं वाटतंय की प्रदीप हा कर्णधार ज्याने 13 धावा काढल्या होत्या फलंदाजी करताना, त्यानंतर कोणत्या फलंदाजाने जोखीम घेतली नाही, धावा बनवल्या नाहीयेत. फक्त 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आपण पाहतोय ग्राउंड मध्ये शांत चित्तेने मॅचचा निश्चितच चर्चा चालू आहे. त्याच्या मनामध्ये काय करावं, ज्या टार्गेट मध्ये थांबू शकतो आपण खारबा संघाला. ये कर सकते हैं, जी हाँ, विकेट प्राप्त कर सकते हैं गेंदबाज. उन्होंने किया भी. कॉट बिहाइंड हो गए बैट्समैन मनोज. फलंदाज बाद होत आहे खारबा संघाचा. आपण पाहतोय वैयक्तिक धावांचा विचार केला तर धाव संख्या आपण पाहतोय 24 धाव संख्या झालेली आतापर्यंत आणि दुसरा विकेट पडतोय. ऑफिशियल स्कोर साहेब मोमी सांगत आहेत 35 धावांचं आव्हान आहे अजय घरत आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. काय वाटतं गोलंदाजीबद्दल आणि फलंदाजीबद्दल अजय घरत? यहाँ से हम देखें तो अभी भी खारबाव टीम की जो स्थिति है वो काफी मजबूत है. अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए मनोज, और उनके आने वाले जो बैट्समैन हैं जो अब आए हैं क्रीज पर, मनीष, वो भी अच्छे स्ट्रोक प्लेयर है. और देखिए अब 12 गेंदों में 11 रन चाहिए. ये देखिए कितना जोरदार स्लैश किया था, जो जगह मिली थी मिसफील्ड पर चौका चला गया था.
कहीं ना कहीं जो फील्डिंग रही है वो साधारण रही है, और यहाँ से यदि मैच में पूरी तरह से वापसी करनी है तो फील्डर्स को साथ देना होगा गेंदबाजों का। 12 गेंदे और 11 रनों की जरूरत। आता मात्र जोखीम घेतोय कर्णधार स्वतः, संघाचा कर्णधार आपण पाहतोय प्रदीप अर्थात पप्पू दादा. पाहूया काय करतायत आपल्या षटकामध्ये. विकेट घेणं गरजेचं आहे ते म्हणजे राणा संघाला. तर षटकातील आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू सर्गेश श्याम नाईक इन राईट आर्म आउट द विकेटचा मारा करतोय. खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज. कट केलेले उमेशाने आपण पाहतोय पाणी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. चांगला थ्रो येतोय तर एकच धाव मिळेल. काफी अच्छा शॉट था, थोड़ी सी जगह मिली थी, थोड़ी जगह बैट्समैन ने खुद बनाई थी थोड़ा सा पीछे हटते हुए, और ऊंची बैकलिप पहले ही ले रखी थी. गैप जरूर नहीं ढूंढ पाए, लेकिन ये देखिए 1 रन मिला. आता मात्र स्ट्राइक वर मनीष जे डॉक्टर आहेत, अवया काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. व्यवस्थित बॅट सपाट्यामध्ये येत नाही चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. जी, मैच को रोचक बनाना है तो कुछ डॉट बॉल्स करने काफी जरूरी है राणाल के दृष्टिकोन से. सर्वात जास्त इम्पॉर्टंट जे आहे विकेट घेणं गरजेचं आहे. आता मात्र लेग ब्रेक पाहायला मिळाला, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेले चेंडू. पंच गोकुलदास पाटील सर आमच्याकडे हात फैलवतात आणि व्हाईटची इशारा करतात. एक्स्ट्राची मदत होते. यहाँ पर सोच काफी अच्छी थी गेंदबाज भालचंद्र की, लेकिन गेंद का निष्पादन ठीक तरह से नहीं कर पाए, ज्यादा बाहर कर बैठे. प्रदीप गेंदबाजी कर रहे हैं, प्रदीप पाटील. आता मात्र फॉलोथ्रोमध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला स्पर्श होऊन जातोय हात, मात्र दुसरा धाव देखील पूर्ण झालेला आहे. बतायत कुठेतरी वाटतोय बाहेर टुर्नामेंट चालू आहे आणि संधी मिळालेली आहे आम्हाला. मात्र चेंडू जातोय आता मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट 40+ क्रिकेट चालू आहे अजय घरात. प्रथमच मला या सीझन मध्ये 40+ कॉमेंट्री करण्याची संधी मिळालेली आहे आणि अप्रतिम क्रिकेट चालू आहे. कालपासून हा 40+ क्रिकेट आपण पाहतोय. प्रदीप पुन्हा एकदा आता मात्र सरळ प्लेटने खेळला जातो चेंडूला. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि नॉट आउट घोषित केलेलं पंचाने. काय वाटतंय रनिंग बिटवीन द विकेट अजय घरात प्रत्येक चेंडू मागे धावा बनवत आहेत. जी हाँ, रन बना रहे और वो भी 2-2 रन बना रहे हैं. इस पारी में कितने 2-2 रन लिए हैं देखिए. 6 बार 2-2 रन दौड़कर पूरे किए हैं बल्लेबाजों ने. इससे पता चलता है कि फिटनेस कितनी अच्छी है इन खिलाड़ियों की. अब मात्र 3 रनों की जरूरत है जीतने के लिए. औपचारिकता नजर आती हुई. अगदी बरोबर. सिद्दीक भावे सर नेहमी म्हणत राहतात पुराणे चावल, मात्र पुराणे चावल नाहीये ते. काहीतरी नवीन जे चावल आहे त्यांना शिकवण्यासारखं काहीतरी आहे. ओल्ड इज गोल्ड. मी कधी म्हणतोय ना, वरिष्ठ आहेत क्रिकेटर मात्र चांगला परफॉर्मन्स करत आहेत आपल्या संघासाठी. प्रदीप राईट आर्म द विकेट. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. मधला स्टंप जो आहे वाकवलं जात आहे, फलंदाज बाद होत आहे. विकेट पडतोय तो म्हणजे तिसरा. गलत शॉट खेल बैठे वहां पर बैट्समैन मनीष. अक्रॉस द लाइन खेला, गेंद विकेटों में आ रही थी. ये देखिए पड़ने के बाद अंदर की तरफ आई और सीधे मिडिल स्टंप पर जाकर टकराती हुई. आता समीकरण असं झालेलं अजय घरात. नगराध्यक्ष 2005 ची आठवण येते. कैलाश नाईक याने 3 धावा असताना चांगली गोलंदाजी केली होती आणि मात्र समीकरण तेच आहे. 3 धावांची आवश्यकता असणार आहे आणि जागृत मराठा राणा संघाकडे असा कोणता गोलंदाज आहे तो 3 धावा आपल्या संघासाठी वाचू शकतो. कठिन होगा गेंदबाज के लिए. देखा जाए तो 3 रन है केवल बचाने के लिए, लेकिन असंभव कुछ भी नहीं होता है क्रिकेट के खेल में. स्वर्गीय श्याम नाइक गैलरी आप देख सकते हैं. स्वर्गीय श्याम नाइक जिनकी यादों को ताज़ा रखा गया है इस टूर्नामेंट की मार्फत. अजय घरात आपल्या माहिती करता स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी जी आहे त्रिशूल विरुद्ध जयदुर्ग असा सामना चालू होता याच मैदानावर आणि ठीक असाच समालोचन कक्ष इथेच होता. समोरच्या गॅलरीमध्ये श्याम नाईक याने 11 धावांची आवश्यकता असताना समोरच्या स्टँड मध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले होते आणि यादगार पारी त्यांचे आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी.
चला वेळ जो आहे 4 मिनिटाचा बाकी आहे फक्त. जागृत मराठा राणा संघाकडे 3 धावाची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. वेलकम पिंटू पाटील. विहान मितकुमार संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर पिंटू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर श्री समर्थ मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर चेतन पवार आणि सचिन पवार उपस्थित आहेत. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. अजयला जय लावावा लागेल आपल्या संघासाठी. जी हाँ अजय तो मेरा भी नाम है. यस, एक कॉमेंटर बॉक्स मध्ये कॉमेंट्री करतोय अजय घरत. आणि अजय काय करतोय पाहूया आपल्या संघासाठी. उसका मतलब ये होता है संदेश जिसको कोई जीत नहीं सकता. अब देखना इस गेंदबाज को क्या बैट्समैन जीत सकते हैं या नहीं. अगदी बरोबर. पाहूया पहिल्या 2 चेंडूमध्ये सामन्याचा निश्चितच जो आहे लेखाजोखा समोर येणार आहे. पहिला चेंडू घेऊन आर के पाटील स्टँड इन कडून अजय जातोय आणि खेळण्यासाठी खेळपट्टीवर आपण पाहतोय उमेश. पहिला चेंडू ऑफ स्टंपवर चेंडू, जोरदार अपील आणि फलंदाज बाद होते. बॅटची कडा घेऊन इष्टकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होते. कहानी में थोड़ी सी रोचकता आती हुई विकेट प्राप्त किया है पहली गेंद पर अजय ने. 2005 में एक मैच हुआ था अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में बारबाडोस वेस्ट इंडीज में, दक्षिण अफ्रीका और वेस्ट इंडीज के बीच में, और वनडे था. आखिरी ओवर में ये देखिए विकेट महीन किनारा लगा था, अंदरूनी किनारा. आखिरी ओवर में 3 रन चाहिए थे वेस्ट इंडीज को, 3 विकेट भी बाकी थे उनके. ड्वेन ब्रावो ने पहली गेंद पर सिंगल लिया. चार्ल्स लैंगफेल गेंदबाजी कर रहे थे दक्षिण अफ्रीका के लिए, लेकिन उसके बाद जो हुआ वो अद्भुत था. हैट्रिक ली उन्होंने और 1 रन से मैच जीता था दक्षिण अफ्रीका ने. क्या बात आहे. लेखाजोखा हा अजय घरत पोहोचवत आहे. आता मात्र फलंदाज बाद झालेला आहे. थोडासा मानसिक दबाव जो आहे खारबर संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. पाहूया 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर किशोर जातोय. किशोर देखील एक चांगला स्ट्रायकर फलंदाज आहे, पण चांगली फलंदाजी करावी लागेल. चेंडूला बॅटवर घ्यायला लागेल मला तरी असं वाटतं, कारण की गोलंदाजी पहिल्या चेंडूवर आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते की चांगला गोलंदाज आहे अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू खाली. आता मात्र कॅच सुटली जातोय, त्यावर 2 धावा जमत आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत आहे आणि या 3 धावा पूर्ण होत आहेत. काय म्हणशील अजय? मी अजूनही म्हणेल 3 धावा पूर्ण झालेल्या, त्या देखील रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मैच को यहाँ पर जीत लिया है कालिका माता खारबाव टीम ने, और मैं तो ये कहूंगा कि फील्डिंग ही दोनों टीमों के बीच का बहुत बड़ा अंतर रहा है. अगदी बरोबर. अभिनंदन कालिका माता खारबाव, अभिनंदन प्रदीप जोशी याच्यात चांगला परफॉर्मन्स आपल्या संघाने केलेला आहे. पाहूया लेखाजोखा सांगणारे आमचे साहेब मम्मी सांगितलं. मॅन ऑफ द मॅच महेंद्रा, मॅन ऑफ द मॅच महेंद्रा आपण पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे महेंद्र याने. 5 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. म्हणजे लो स्कोरिंगचा सामना होता, म्हणून उत्कृष्ट गोलंदाजी केली म्हणून त्यांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात येत आहे. तर मी घेऊन जातोय. मनोहर तरे आमचे सज्ज आहेत. ओ टू मनोहर तरे सर. धन्यवाद धन्यवाद. कॉमेडी बॉक्स. तर व्यासपीठावर महेंद्र याला पण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. व्यासपीठावर आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड महेंद्र याला देतोय. सचिन पवार आपण हा मोमेंट द्यायचा आहे. तसेच कृष्णा पाटील सामाजिक कार्यकर्ते भादवड यांना विनंती असेल हा गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचा आहे. स्पॉन्सर केलेला आहे पवन पाटील शाखा प्रमुख सरवलीपाडा. तसेच विश्वनाथ दादा नाईक यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर पिंटू पाटील यांच्याकडून, तसेच संजय पाटील यांना विनंती असेल उत्तम पाटील यांच्याकडून देण्यात येणारा गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचा आहे. खूप खूप अभिनंदन महेंद्रजी. आपण जबरदस्त खेळात पुढील वाटचालीसाठी आणि पुढील मॅचसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. आपण